नमस्कार. हो. आज आपण पर्यावरणीय व्यवस्थापन यावर जरा सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ. आपण हवामान आणि हवा यातील फरक बघू. मग हवामानशास्त्र, घनकचरा व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचार. बरोबर. आणि हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे ते पण पाहूया, कारण त्याचा परिणाम आपल्या रोजच्या जगण्यावर होतो. अगदी. चला तर मग सुरुवात करूया हवा आणि हवामान या फरकाने. हो. हवा म्हणजे काय? तर अगदी आत्ता ह्या क्षणाला वातावरणाची स्थिती कशी आहे? ऊन आहे, पाऊस आहे, हे सगळं. आणि हे सतत बदलतं. अगदी अल्पकाळ टिकणारं. बरोबर. आणि हवामान म्हणजे काय? तर एखाद्या मोठ्या प्रदेशात, समजा भारतात किंवा महाराष्ट्रात, अनेक वर्षांपर्यंत वातावरणाची सरासरी स्थिती काय राहिली आहे, म्हणजे तिथला पॅटर्न काय आहे. आणि हा पॅटर्न मग आपल्या सगळ्या प्राथमिक गरजांवर म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा यावर परिणाम करतो. शेती तर पूर्णपणे हवामानावर अवलंबून असते. म्हणजे फक्त पाऊस, तापमान मोजणं नाही, नाही. तर त्यात हवामानाचे घटक, नैसर्गिक चक्रे म्हणजे समुद्राचे प्रवाह असतील, वाऱ्यांची दिशा असेल, भौगोलिक हालचाली, या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध आहे याचा अभ्यास असतो. आणि मग त्यातून वादळ, ढग, पाऊस यांचा अंदाज बांधता येतो. हो, भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज. आणि ही माहिती मग सामान्य माणसांपासून शेतकरी, मच्छीमार, विमानसेवा, जलवाहतूक सगळ्यांनाच उपयोगी पडते. अगदी. भारतात ही जबाबदारी भारतीय हवामान खात्याची आहे. 1875 मध्ये ब्रिटिशांनी सुरू केलं होतं सिमल्याला. आता मुख्यालय दिल्लीत आहे. आणि ते दिवसातून 2दा हवामानाचे नकाशे प्रसिद्ध करतात ना? हो, आता तर तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. रडार, उपग्रह या सगळ्यांच्या मदतीने खूप अचूक अंदाज येतात. मान्सूनचा अंदाज तर किती महत्वाचा असतो आपल्यासाठी. हो ना. आधी तर म्हणे हिमालयातल्या बर्फावरून अंदाज लावायचे. हो, अगदी सुरुवातीला H.F. ब्लॅनफोर्ड यांनी 1884 मध्ये तसा पहिला अंदाज दिला होता. मग सर गिल्बर्ट वॉकर आले, त्यांनी जागतिक घटकांशी संबंध जोडला. आणि मग ते डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांचं 16 घटकांचं मॉडेल खूप गाजलं होतं ना? बरोबर, 90च्या दशकात. आता तर अजून प्रगत मॉडेल्स आहेत, स्टॅटिस्टिकल, डायनॅमिक, एन्सेम्बल, वेगवेगळ्या पद्धती वापरून अंदाज वर्तवतात. आणि जागतिक स्तरावर WMO म्हणजे जागतिक हवामानशास्त्र संघटना हे काम बघते. अच्छा, म्हणजे हवामानाचे अंदाज जितके महत्वाचे तितकंच महत्वाचं आहे आपण जो कचरा निर्माण करतो त्याचं व्यवस्थापन. हो, अगदी बरोबर मुद्दा. कारण त्याचाही परिणाम पर्यावरणावर होतोच आणि अप्रत्यक्षपणे हवामानावर सुद्धा. मुंबई, पुणे, नागपूर शहरांमधले आकडे पाहिले तर धक्का बसतो. मुंबईत रोज सुमारे 5,000 टन. पुणे 1700 टन, नागपूर 900 टन. प्रचंड आहे हे. आणि याचं जर नीट व्यवस्थापन झालं नाही तर काय होतं? पूर येतात. 2005 मध्ये मुंबईत जे झालं त्यात कचऱ्यामुळे गटारं तुंबली होती. बरोबर. कचऱ्याचे मुख्य प्रकार बघितले तर एक म्हणजे ओला कचरा. म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातला भाज्या, फळं. हो, जो विघटनशील असतो. त्यापासून कंपोस्ट खत किंवा बायोगॅस बनवता येतो. आणि दुसरा म्हणजे सुका कचरा. प्लास्टिक, धातू, काच जे विघटन पावत नाही लवकर. आणि हाच मोठा प्रश्न आहे. कारण ह्या सुक्या कचऱ्यातल्या काही गोष्टी म्हणजे विचार करा, ॲल्युमिनियमचा कॅन, त्याला 200-250 वर्ष लागतात विघटन व्हायला. आणि प्लास्टिकची पिशवी 10 लाख वर्ष. बापरे. आणि थर्माकोल? ते तर अनंत काळ टिकणारं म्हणतात. हे ऐकूनच भीती वाटते. म्हणजे कचरा कमी करणं किती गरजेचं आहे. म्हणूनच ती कचरा व्यवस्थापनाची 7 तत्व आहेत. त्यातले 3 R तर आपण नेहमी ऐकतो. रिड्यूस म्हणजे वापर कमी करा, रियूज म्हणजे पुनर्वापर करा आणि रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण करा. आणि पुनर्विचार पण महत्वाचा आहे. रिथिंक. आपल्याला खरंच इतक्या वस्तूंची गरज आहे का? अगदी. आणि मग संशोधन, नियमन आणि जनजागृती, रेग्युलेट पब्लिक अवेअरनेस, हेही महत्त्वाचं. कचरा व्यवस्थापन का गरजेचं? तर प्रदूषण टाळायला, परिसर स्वच्छ ठेवायला. ऊर्जा आणि खतनिर्मिती होते, रोजगार मिळतो. नैसर्गिक संसाधनांवरचा ताण कमी होतो, आरोग्य सुधारतं. नाही तर काय होतं? दुर्गंधी, विषारी वायू, रोगराई. हवा, पाणी, माती सगळं प्रदूषित होतं. जैवविविधतेवर परिणाम होतो. त्यामुळे कंपोस्ट खत, गांडूळ खत, पायरोलिसिस
म्हणजे कचरा उच्च तापमानाला जाळून ऊर्जा मिळवणं. भूमिभरण म्हणजे लँडफिल. आणि वैद्यकीय कचऱ्यासाठी भट्टीत जाळणं, इन्सिनरेशन, अशा शास्त्रीय पद्धती वापराव्या लागतात. म्हणजे बघा, हवामान आणि कचरा व्यवस्थापन दोन्ही पर्यावरणासाठी किती महत्वाचे आहेत. आणि तिसरा मुद्दा येतो तो आपत्ती व्यवस्थापनाचा. हो, आपत्ती नैसर्गिक असू शकते, पूर, वीज पडणं, आग किंवा मानवनिर्मित अपघात, बॉम्बस्फोट. आणि अशा वेळी काय करायचं हे माहीत असणं खूप महत्वाचं आहे. प्रथम उपचार. अगदी. प्रथमोपचाराचा उद्देश काय? तर जीव वाचवणं किंवा परिस्थिती आणखी बिघडण्यापासून रोखणं आणि पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणं. ते ABC महत्वाचं आहे ना? ए म्हणजे एअरवे. श्वसनमार्ग मोकळा आहे का बघणं, गरज असेल तर डोकं उतरतं करणं किंवा हनुवटीवर उचलणं. बी म्हणजे ब्रीदिंग. श्वासोच्छ्वास. श्वास बंद झाला असेल तर कृत्रिम श्वास देणं. आणि सी म्हणजे सर्क्युलेशन. रक्ताभिसरण. व्यक्ती बेशुद्ध असेल तर 2 कृत्रिम श्वास देऊन छातीवर हाताने दाब देणं. CPR ज्याला म्हणतात. हो. आणि मग रक्तस्राव होत असेल तर दाब द्यायचा, भाजलं असेल तर थंड पाणी धरायचं. अस्थिभंग झाला असेल तर तो भाग हलणार नाही याची काळजी घ्यायची. मणक्याला इजा असेल तर कठीण स्ट्रेचर वापरायचं. आणि मुरगळल्यावर तो RIS उपाय करतात ना, रेस्ट, आईस, कम्प्रेशन, एलिव्हेट. बरोबर. आराम, बर्फाचा शेक, हळूवार मसाज आणि तो भाग उंचावर ठेवणं. रुग्णवाहनाची पण योग्य पद्धत माहीत हवी. पाळणा पद्धत, उचलून नेणे. गरज पडल्यास बांबू, दार किंवा ब्लँकेट वापरून स्ट्रेचर बनवता येतं. हो, म्हणजे बघा, हवामान खात्याचे इशारे, कचरा व्यवस्थापनातून पूर टाळण्याचे प्रयत्न आणि नागरिकांची आपत्कालीन तयारी, हे सगळे एकमेकांशी जोडलेलं आहे. तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की हवामान, कचरा आणि आपत्तींना तोंड देण्याची आपली तयारी, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. अगदी. पर्यावरणाबद्दल जागरूकता, कचरा कमी करणं आणि आपत्तीसाठी तयार राहणं हे आपल्या सगळ्यांच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी आवश्यक आहे. बरोबर. आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो. आपण ज्या वस्तू वापरतो त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे कचरा आणि प्लास्टिक किंवा थर्माकोल ज्यांच्या विघटनाला अक्षरशः लाखो वर्ष किंवा अनंत काळ लागतो, तर या वस्तू वापरण्याचे आणि फेकून देण्याच्या आपल्या सवयी भविष्यात आपल्या पर्यावरणावर आणि आपत्तींना तोंड देण्याच्या आपल्या क्षमतेवर एकत्रितपणे कसा परिणाम करतील याचा विचार करायला हवा, नाही का?